रात्रभर बाहेर पार्टी करून आल्यानंतर निशा मस्त सकाळी 9 वाजेपर्यंत झोपून राहिली आणि जेव्हा तिला जाग आली तेव्हा ती डायरेक्ट उठून किचनमध्ये आली. तेव्हा तिच्या सासूबाई तिला म्हणाल्या, हे काय निशा, अगो अंघोळ न करता तू स्वयंपाक खोलीत का आलीस आणि हा चहा तू बनवलास का? अगं तुला ठाऊक नाही का, आपल्या घरात कोणीही अंघोळ न करता स्वयंपाक खोलीत येत नाही. ते मुद्दाम करतेस का तू? आशाताई त्यांच्या धाकट्या सुनेला निशाला बोलत होत्या. निशाने सासूबाईंकडे पाहिले आणि तिने कपात चहा ओतून घेतला आणि म्हणाली, आई काय झाले, जर मी आंघोळ न करता इथे किचनमध्ये आले तर? आणि तुम्ही कोणत्या काळात जगत आहात? मी आंघोळ केली की नाही याने काय फरक पडतो? हे पहा, मला सवय आहे सकाळी झोपेतून उठल्याबरोबर चहा प्यायची आणि मी जर चहा बनवला नसता तर मग काय तुम्ही किंवा माधुरीताईंनी बनवून दिला असता का मला चहा? की त्यांची वाट पाहिजे होती मी चहासाठी? त्या अजून रांगोळी बनवण्यातच बिझी आहेत. आशाताई म्हणाल्या, अगं रोज तर माधुरीच बनवते की चहा नाश्ता आणि दोन्ही वेळचा स्वयंपाक, विसरलीस का? त्यावर निशा म्हणाली, रोज त्या करतात, मग आज काय झाले त्यांना चहा बनवायला? तेव्हा आशाताई म्हणाल्या, अगं पिहू आजारी आहे, ठाऊक नाही का तुला? रात्री तिला अचानक खूप ताप वाढला, त्यामुळे माधुरी तिच्या कपाळावर बराच वेळ थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत बसली होती. त्यामुळे आज थोडासा उशीर झाला तिला उठायला. उशिरा उठली म्हणून तिने तिचे रोजचे काम करायची ठेवलेली नाहीत. आशाताई पुढे म्हणाल्या, अरे हो, एक सांगायचं विसरलेस. हे बघ, आज कामवाल्या मावशी येणार नाहीत, त्यामुळे ऑफिसला जायला निघाली असतील तर जरा उशिराने जा. फोन लावून कळव तसे ऑफिसमध्ये. घरातील सर्व कामे एकट्या माधुरीवर पडायला नको म्हणून तुला सांगते आहे की ऑफिसला जायच्या आधी तेवढी ती सिंकमधली भांडी घास आणि सगळ्या खोल्या व्यवस्थित झाडून आणि पुसूनही घे आणि मग जा ऑफिसला. निशाने चहाचा कप तिथेच किचन ओट्यावर ठेवला आणि म्हणाली, अरे बापरे, मी खरकटी भांडी घासू, लादी पुसून काढू काय? एक वेळ मी सगळ्या खोल्या झाडून घेईल, पण भांडी घासायला आणि लादी पुसायला मला काही जमणार नाही. तेव्हा सासू म्हणाली, का बरं जमणार नाही? ते काही नाही, गुपचूप सांगितलेली कामे कर आणि मगच जा ऑफिसला. त्या बिचाऱ्या एकट्या माधुरीवर सगळा लोड पडायला नको. पण ऐकेल ती निशा कसली? ती सासूला म्हणाली, आई मला माफ करा, पण आता तर मला कोणतीच कामे करायला जमणार नाही, कारण आज ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची मीटिंग आहे, त्यामुळे मला आज नेहमीपेक्षा थोडेसे लवकर जावे लागणार आहे. त्यामुळे ती भांडी आणि फरशी पुसून घ्यायची की नाही हे तुमचे तुम्ही बघा. असे बोलून निशाने घरकामातून अंग काढून घेतले आणि ती तिच्या खोलीत निघून गेली. सासू आश्चर्याने तिच्याकडे पाहत होती. तेवढ्यात माधुरी रांगोळी काढून आली आणि सासूला म्हणाली, आई काय झाले, तुम्ही अशा उभ्या का आहात? तेव्हा आशाताई म्हणाल्या, अगं बघ ना, निशाने आंघोळ न करता स्वयंपाक खोलीत जाऊन चहा बनवला, म्हणून मी तिला सांगितले की यापुढे आंघोळ न करता किचनमध्ये येऊ नकोस, तर तिने मलाच ऐकवलं. बरं तेही झाले, मी म्हटलं की आज कामवाल्या मावशी येणार नाहीत, माधुरीवर सर्व कामं पडतील, त्यामुळे तू तेवढी सिंकमधली भांडी घासून घे आणि सर्व खोल्या झाडून पुसून घे. तर म्हणाली, मला अजिबात जमणार नाही, माझी ऑफिसमध्ये मीटिंग आहे, मला लवकर जायचे आहे, आता तूच सांग काय करायचे हिचे? त्यावर माधुरी म्हणाली, आई आपल्यासाठी हे आता काही नवीन आहे का? निशाची आंघोळ होईपर्यंत माधुरीने नाश्ता बनवला. त्यानंतर निशाने तिचे सर्व काही आवरून मोठ्या चावेने बनवलेला नाश्ता केला आणि भरून ठेवलेला डब्बा कुठलीही लाज न बाळगता पर्समध्ये टाकला आणि नेहमीपेक्षा अर्धा तास अगोदर ती ऑफिसला निघून गेली. आशाताई आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहतच उभ्या होत्या. माधुरीने सासूच्या खांद्यावर धीराचा हात ठेवला आणि म्हणाली, आई तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मी आहे ना, मी करेन सगळी कामे, तुम्ही बसा बघू इथे सोफ्यावर. आशाताई म्हणाल्या, माधुरी तू पाहिलेस ना तुझी धाकटी जाऊ कशी वागते ते, मग टेन्शन नको घेऊ तर काय करू? घरात आल्यापासून या पोरीची नाटकं सुरू झालीत. काम म्हटलं की असं उलट उत्तर देऊन निघून जाते. मोठ्याचा मानपान काहीच समजत नाही तिला. तू म्हणून तिला समजून घेते, माझ्या हाताखाली तरी टिकलीच नसती. बाई, देवाने तुझ्या रूपात एक शांत, समजदार, संस्कारी मुलगी सून म्हणून पाठवली माझ्या आयुष्यात.
माझ्या रोहनच्या आयुष्याचे कल्याण केलेस तू पोरी. 2 पुस्तके या महाराणीपेक्षा कमी शिकलीस, पण संस्कार कसे जपायचे त्याचे उत्तम ज्ञान दिले आहे तुझ्या आईवडिलांनी तुला. नाहीतर हिच्या घरच्यांनी हिला फक्त शिक्षणाच्या कारखान्यात घालून अभ्यासाचे ज्ञान देऊन बाहेर काढले आहे. त्यापेक्षा मुलीवर थोडे संस्कार केले असते तर बरे झाले असते. सासूच्या बोलण्यातील काळजी माधुरीच्या लक्षात येत होती. त्यावर माधुरी म्हणाली, पण आज ना उद्या निशाला या सर्वांची जाणीव होईल आई. तुम्ही नका काळजी करू, मी बघते काय करायचे ते. माधुरीच्या समजदारीच्या शब्दांनी सासूच्या डोळ्यात पाणी आले. मावशी सुट्टीवर असल्यामुळे आज सारे काम माधुरीला एकटीला करावे लागणार होते. पण सासूबाईंना मात्र माधुरी एकटी सर्व कामं करत आहे हे मात्र अजिबात पटत नव्हते. त्यामुळे त्यांनी माधुरीला जमेल तशी मदत केली आणि दोघी सासूनांनी मिळून सारे काम आवरले. निशा संध्याकाळी ऑफिसवरून घरी आली तेव्हा आशाताई तिला म्हणाल्या, निशा आता ऑफिसवरून आलीस म्हणून खोलीत बसून राहू नकोस. 10 मिनिटांमध्ये फ्रेश होऊन बाहेर ये. आज तुला रात्रीचे जेवण बनवायचे आहे. त्यावर निशा म्हणाली, हे काय आई, मी ऑफिसला काय टाइमपास करायला जाते असं तुम्हाला वाटते का? तुम्ही विचारसुद्धा करू शकणार नाही इतका लोड असतो तिथे माझ्यावर. जाऊ दे, तुम्हाला काही कळणार म्हणा, त्यासाठी तेवढे शिकावे लागते. पण दुर्दैवाने तुम्ही तेवढे शिकलेले नाही ना. मग आमच्या कामाची किंमत तरी कशी असणार म्हणा तुम्हाला. आणि तसेही आज माझे डोके खूप दुखत आहे, त्यामुळे आज मला जेवायला नाही दिले तरी चालेल. मी बाहेरून काहीतरी मागवेन, पण मला स्वयंपाक करायला जमणार नाही. असे उद्धटसारखे बोलून निशा तिच्या रूममध्ये निघून गेली. हे सर्व दारात उभा असलेला मनोजने म्हणजेच निशाच्या नवऱ्याने पाहिले होते. निशा सासूला खूप उलट बोलली तेव्हा मनोजनेही त्याच्या बायकोने आईचा केलेला अपमान पाहिला होता आणि स्वतःच्या कानाने सर्व काही ऐकले होते. आज तरी भाऊजी निशाला नक्कीच समज देतील असे माधुरीला वाटले. पण मनोज काहीही न बोलता बायकोच्या मागोमाग त्यांच्या रूममध्ये निघून गेला. सासूबाई म्हणाल्या, पाहिलेच का माधुरी, माझा मुलगाही कसा वागतोय, अगदी बायकोच्या पावलावर पाऊल टाकत आहे. मला सांग मी कुठे कमी पडले ग? अगं ऐपत नसतानाही याला शिकवलं. माझ्या रोहनने यांच्या मृत्यूनंतर दुकानाची सर्व जबाबदारी घेतली. या मनोजसाठी स्वतःचे शिक्षण सोडले आणि याला त्याच्या मनासारखं शिक्षण घेऊ दिलं. पण त्याला नुसते पुस्तकी शिक्षण दिले ग, त्याच्यावर संस्कार करण्यात मी कुठेतरी कमी पडले असे म्हणत सासूबाई रडायला लागल्या. माधुरी सासूंना जवळ घेत म्हणाली, आई अजिबात रडायचं नाही, मी आहे ना. सासूबाई म्हणाल्या, तू आहेस म्हणून तर मला काळजी नाही, नाहीतर या अशा वातावरणात मी कधीच जीव सोडला असता बघ. माधुरी म्हणाली, आई काय हे असं अजिबात बोलायचं नाही. आता मलाच काहीतरी करावे लागेल. खूपच हाताबाहेर चाललं आहे सर्व काही. वेळेतच उपाययोजना करायला हवी, नाहीतर हे सोन्यासारखे घर कधी उन्मळून पडेल सांगता येणार नाही. सासूची समजूत काढून माधुरी देवघरात गेली आणि मनातल्या मनात देवाकडे पाहत म्हणाली, दिवे लागण्याच्या वेळेस हे सारं व्हायला नको होतं देवा, पण नेमकं तेच झालं. सर्वांच्या वतीने मी माफी मागते, पण आमच्या घराची सुख शांती पुन्हा एकदा मिळवण्यासाठी आम्हाला मार्ग दाखव. आहे त्या परिस्थितीतून आम्हाला बाहेर पडण्यासाठी मदत कर. सर्वांना सुबुद्धी दे असं म्हणत माधुरीने देवासमोर दिवा लावला. आणखी एक दिवा सासऱ्यांच्या फोटोसमोर लावला. धूप अगरबत्तीच्या मंद सुवासाने घरात प्रसन्नता निर्माण झाली. माधुरीने देवासमोर पुन्हा एकदा हात जोडून त्यांची माफी मागितली आणि ती स्वयंपाकाला लागली. दोघी सासू सुनांनी मिळून मग स्वयंपाक केला. सगळं आवरलं. आता रोहन येण्याची सासू सुना वाट पाहत होत्या. तो आला म्हणजे जेवायला बसता येईल असे बोलून दोघी टीव्ही पाहत बसल्या. तेवढ्यात दरवाजा वाजला. रोहन आला असेल म्हणत माधुरीने पटकन जाऊन दार उघडले. दारात जेवणाचे पार्सल घेऊन एक जण उभा होता. तेवढ्यात निशा धावत दारात पोचली आणि त्याच्या हातातून ते पार्सल घेऊन ती पुन्हा तिच्या रूममध्ये गेली. माधुरी आणि सासूबाई तिच्याकडे फक्त पाहत उभ्या राहिल्या. तितक्यात रोहनही आला आणि तो म्हणाला, काय ग माधुरी, अशी दारात का उभी आहेस? माझी वाट पाहत असाल ना तुम्ही दोघी, पण मी तरी काय करू ग. दुकानात आजकाल इतकं काम वाढलं आहे की त्यामुळे रोजच उशीर होतोय. आणि तसेही तुम्हाला किती वेळा सांगितलं, माझी वाट पाहत बसू नका, तुमचे तुम्ही वेळेत जेवून घेत जा.
म्हणून बरं. आई तुलाही नाही कळत का गं? आशाने तब्येत बिघडेल ना तुझी. रोहन एकसारखा बडबड करत होता, पण त्या दोघी मात्र स्तब्ध झाल्या होत्या. काय बोलावे त्या दोघींनाही समजत नव्हते. काही वेळाने सर्वजण जेवायला बसले. रोहनने पाहिले तर सगळा स्वयंपाक जशीचा तसा होता. त्याने विचारले, काय गं माधुरी, मनोज आणि निशा जेवले नाहीत का आज? ते दोघे एवढा वेळ जेवायचे थांबत नाहीत. माधुरी आणि सासूबाई एकमेकींकडे पाहू लागल्या. तशी रोहनला देखील कल्पना आली की नक्कीच काहीतरी झाले आहे. त्यामुळे तो खोदून खोदून विचारू लागला. माधुरी म्हणाली, तुम्ही जेवून घ्या आधी, मग मी सांगते. नंतर तिघेही जेवले. मग पुन्हा भांड्याचा सगळा पसारा आवरण्यात माधुरीचा वेळ गेला. तोवर रोहनने आईला त्याच्या रूममध्ये नेऊन झालेला सगळा प्रकार आईकडून समजून घेतला. रोहन म्हणाला, आई आता यावर काहीतरी इलाज करावा लागेल. निशा अतिच करत आहे. कुठेतरी आवरायला हवे तिला. पुढे जाऊन आपल्यालाच त्रास होईल. तिघांनी मिळून मग यावर तोडगा काढायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी सकाळी मनोज आणि निशा नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्यासाठी आवरून तयार झाले. पण रोजच्याप्रमाणे माधुरीने त्यांचे डबे बनवलेच नव्हते. निशा किचनमध्ये आली आणि म्हणाली, हे काय ताई, आज तुम्ही ना चहा नाश्ता बनवला ना आमचा डब्बा. मुद्दाम करत आहात ना तुम्ही? तुम्हाला ठाऊक नाही का आम्हाला ऑफिसला जायचे असते ते? त्यावर माधुरी म्हणाली, का मी का बनवायचा तुझ्यासाठी आणि तुझ्या नवऱ्यासाठी नाश्ता, 2 वेळचे जेवण, तुमचा डब्बा? मला कामवाली समजतेस का तू? तू ऑफिसला जा, नाहीतर काम सोडून घरात बस. मला काय करायचे आहे? तो ऑफिसला काय या घरासाठी किंवा आमच्यापैकी कोणासाठी जातेस का? स्वतःसाठी कमवतेस तर स्वतःची कामे स्वतः करायला शिक. आणि तसेही काल रात्री तू तुम्हा दोघांसाठी जेवण ऑर्डर केले होतेस. मग तसेच आजही आणि यापुढेही दररोज तुमचे जेवण बाहेरून मागवत जा. मला काही जमणार नाही. तुमच्यासाठी जेवण बनवायला माझे कर्तव्य फक्त माझ्या सासू, नवरा आणि मुलींना सांभाळायचे आहे. त्यांनी मला अर्ध्या रात्रीतून जरी काही बनवून मागितले तरी मी त्यांना काय पाहिजे ते पटकन बनवून देईन. पण यापुढे मी तुमच्यासाठी उगाच राबणार नाही. जाऊ दे सोड, घरात भांडणे नको म्हणून मी सर्व काही निमूटपणे करत होते. तर तू मर्यादा सोडून बोलायला लागली आहेस. मी तुझ्यासारखी उलट बोलत नाही याचा अर्थ मला राग येत नाही किंवा काहीच वाटत नाही असा तर होत नाही ना. जावेचे बोलणे ऐकून निशाच्या रागाचा पारा चढला. ती म्हणाली, बघतोस का मनोज, ऐक तुझी वहिनी काय बोलते ते. तुला खूप साधीभोळी वाटत होती ना तुझी वहिनी. बघ कसे क्षणात परके केले त्यांनी. मनोज देखील माधुरीकडे रागाने पाहू लागला. माधुरी म्हणाली, हाच तुझा घाणेरडेपणाचा स्वभाव आहे ना, तो घातक आहे या घरासाठी. उगाच भाऊजींच्या मनात आमच्या सर्वांबद्दल काही वाईट साईड भरून तू कशी बरोबर आहेस हे सांगायचे असते ना त्यांना. आता मी काय चुकीचे बोलले? तुझ्या नवऱ्याचा डब्बा, जेवण तुझे तू बनव हेच तर सांगितले. बरं माझे जाऊ देत. भाऊजींनी स्वतःच्या जन्म दिलेल्या आईशी देखील बोलत नाहीत, कारण तू त्यांच्या मनात आईबद्दल काहीतरी वाईट साईड भरवली असशील. त्यावर निशा म्हणाली, काही काय बोलत आहात ताई? तसे इथे आईचा विषय नाही, माझा डब्बा न बनवण्याचा आहे. माधुरी म्हणाली, हे बघ निशा, आज काय तो सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. आणि भाऊजी तुम्हीही ऐका, आवरा तुमच्या बायकोला. चुकीच्या गोष्टींना वेळेस आवर घातला असता तर आज ही वेळ आली नसती. पण ही सुधारेल आज ना उद्या म्हणत मी गप्प होते आजपर्यंत, पण पाणी आता डोक्यावरून गेले आहे. इथून पुढे माझ्याकडून कोणत्याही कामाची अपेक्षा करू नका. तुमचे डबे तुम्ही तुमचे बनवा. निशा तू बनव किंवा मग भाऊजी तुम्ही बनवा, काही फरक पडत नाही. तुम्ही नोकरी करता म्हणजे आम्ही घरात बसून फक्त आराम करतो का? साध्या साध्या कामाला सुद्धा ही बाया हात लावत नाही. अरे चला, तेही समजून घेतले असते, पण बोलण्याची काय पद्धत असते की नाही? मोठ्यांचा मान राखता येत नाही, निदान अपमान तरी करू नका. एक ही जी बोलून तिच्या संस्कारांचे प्रदर्शन मांडते आणि दुसरे तुम्ही न बोलून आईने दिलेले संस्कार मातीमोल ठरवता. आणि यापुढेही असे सुरू होणार असेल तर तुम्ही दोघेही तुमची सोय दुसरीकडे कुठेतरी करा. आपल्या जाऊबाईचे बोलणे ऐकून निशा म्हणाली, अरे मनोज, नुसता वेड्यासारखा काय उभा आहेस? बोल ना काहीतरी. त्यावर मनोज म्हणाला, वहिनी आम्हाला सोय करा म्हणतेस, जणू काही हे घर दादाचे आहे, हे घर माझ्या बाबांचे आहे आणि तू मला दुसरीकडे सोय करा असे म्हणूच कसे शकतेस? तेवढ्यात आशाताई आल्या आणि म्हणाल्या, अरे बापरे, हे घर तुझ्या बाबांचे आहे हे लक्षात आहे तर तुझ्या? मग मुलगा म्हणून घरात टॅक्स किंवा लाईट बिल तरी कधी भरले आहेस का रे? बरं जाऊ देते, मला सांग
तुझे बाबा तर आता या जगात नाही. मी जिवंत आहे, म्हणजे ह्या घराची मालकीण मीच आहे. मला कधी विचारतोस का रे, आई बरी आहेस का, जेवलीस का, औषधं घेतलीस का? दुसरीकडे सोय करा म्हणाले की लगेच हे घर बाबांचे आहे. हे बरे बोलता आले तुला. मनोज मान खाली घालून उभा राहिला. पण निशा आताही तिचे संस्कार वेशीला टांगायला निघाली. ती अविचाराने काहीही बोलत होती. ती म्हणाली, खरे सांगायचे तर मी ऑफिसला जाते म्हणून तुम्ही सगळे माझ्यावर जळतात. हे बघा, माझ्या आईवडिलांनी मला घरकाम करण्यासाठी शिकवलेले नाही. त्यामुळे काही झाले तरी मी घरातील एकाही कामाला हात लावणार नाही. आणि तसेही आता माझीच या घरात राहायची मुळीच इच्छा नाही. ती नवऱ्याला मोठ्या आवाजात म्हणाली, मनोज, तू माझ्यासोबत येणार आहेस की इथेच तुझ्या आईच्या कुशीत राहणार आहेस? माधुरी म्हणाली, बरे झाले तू स्वतःहून घर सोडण्याचा निर्णय घेतलास. आता भाऊजी तुम्ही ठरवा. बायकोला 4 समजुतीच्या गोष्टी सांगायच्या की यावेळीही तिच्या मागे मान खाली घालून सर्व काही समजून तसेच पुढे जायचे. पण मनोज नेहमीप्रमाणे बायकोच्या पाठीमागे निघून गेला. निशाच्या प्रेमात तो इतका आंधळा झाला होता की सर्व काही दिसत होते तरीसुद्धा तो न दिसल्याचा आव आणत होता. त्याच दिवशी ते दोघे दुसरीकडे राहायला निघून गेले. पण 8च दिवसात दोघांनाही समजून चुकले, आपण घर सोडून किती मोठी चूक केली आहे. ते असा अविचारीचा निर्णय घ्यायला नको होता. तेव्हा दोघांमध्येही खूप भांडणं झाली आणि मनोज म्हणाला, तुझ्यामुळे झाले आहे हे सगळे. शिक्षणाच्या नोकरीच्या बळावर सर्व काही करता येऊ शकते हा निशाचा गैरसमज आता दूर झाला होता. एक एक करून तिला तिच्या चुका लक्षात येऊ लागल्या होत्या. सगळं किती छान सुरू होते. केले असते की थोडे काम तर कुठे बिघडले असते. आता जमत नाही तरी करावंच लागतं ना सर्व काही, असे बोलून ती स्वतःलाच दोष देत होती. खरंच माधुरीताई म्हणतात तसे नुसते शिकून काही उपयोग नाही, तर संस्कारही तितकेच महत्त्वाचे असतात. आणि मी हे काय करून बसले, मी किती चुकीचे वागत होते. आईंना तर मी किती उलट बोलत होते. ती मनोजला म्हणाली, तुला एकदाही म्हणजे माझी चूक समजून सांगावीशी का वाटली नाही रे? माझ्यामुळे तूही तुझे संस्कार विसरलास का? मनोज म्हणाला, आता काय करायचे ते तूच सांग बाई. निशा म्हणाली, आता हे पण मीच सांगायचे का? स्वतःचे डोके कधी वापरणार आहेस का? चला चला आवरा, जाऊया पुन्हा घरी. मला नाही जमणार बाबा ऑफिस सांभाळून हे सगळं एकटीला करायला. तेव्हा मनोज म्हणाला, निशा तिकडे घरी गेल्यावर आई काहीही बोलली तरी तू तिला अजिबात बोलणार नाहीस. आईलाच काय पण कोणालाही उलट बोलायचे नाही, हे लक्षात ठेव. घरकामात थोडीफार तरी मदत ही करावीच लागेल तुला. त्या दोघी जशा तुला समजून घेत होत्या तसे तुलाही आता त्यांना समजून घ्यावेच लागेल. ही खूणगाठ मनाशी पक्की करावी लागेल. मनोजने स्पष्ट शब्दात निशाला ताकीद दिली. निशा म्हणाली, हो रे, नको लेक्चर देऊ. थोड्या वेळात दोघेही घरी पोचले. दोघांनीही सर्वांची माफी मागितली आणि झालेल्या चुकांची पुनरावृत्ती पुन्हा कधी होणार नाही याचे आश्वासनही दिले. सर्वांनी मोठ्या मनाने दोघांना माफही केले आणि त्यांना आणखी एक संधी दिली. गुण्यागोविंदाने मग सर्व काही सुरळीत झाले. खरंच काय हवे असते सुखासाठी? प्रेम दिले तर त्या बदल्यात प्रेमच मिळणार. फक्त शिक्षणाबरोबर आपले संस्कार जपणे हे तितकेच महत्त्वाचे असते, हे विसरून चालणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.